वेलकम डिअर स्टुडंट्स. काल आपण एक्झरसाइज 1.2ला स्टार्ट केलं. त्यातला फर्स्ट क्वेश्चन घेतला. त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं आहे, म्हणजे x इक्वल्स टू एफ इन्व्हर्स y फाइंड करायचं आहे. मग dx बाय dy फाइंड करून dy बाय dx फाइंड करायचं आहे. म्हणजे पहिले इन्व्हर्स फंक्शन फाइंड करून डेरिव्हेटिव्ह dy बाय dx तुम्हाला ऑब्टेन करायचं होतं क्वेश्चन 1 मध्ये. बट आता क्वेश्चन सेकंड आहे या एक्सरसाइजचा. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इन्व्हर्स फंक्शनचं. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इन्व्हर्स फंक्शनचं आणि फंक्शन दिलं y इक्वल्स टू च्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजेच आपल्याला काय करायचं इथे y इक्वल्स टूच्या फॉर्मॅटमध्ये फंक्शन दिलं, मग पहिले dy बाय dx फाइंड करायचं. मग बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स फंक्शन dx बाय dy इक्वल्स टू त्याला 1/dy बाय dx लिहून आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं आहे dx बाय dy. इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला फाइंड काय करायचं dx बाय dy. dx बाय dy इक्वल्स टू आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता आपण dx बाय dy कसं फाइंड करणार, तर फंक्शन तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलं आहे y इक्वल्स टू फंक्शन. मग फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं dy बाय dx. फर्स्ट स्टेप असणार आपण फाइंड करणार आहे dy बाय dx. आणि मग तुम्हाला dx बाय dy कसं फाइंड करता येईल, dx बाय dy इज इक्वल्स टू 1/dy बाय dx इज इक्वल्स टू 1/dy बाय dx चा यूज करून आपल्याला काय फाइंड करता येतं इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय dx बाय dy. बघूया आता dx बाय dy कसं फाइंड करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे इथे. फर्स्ट क्वेश्चन आहे y इक्वल्स टू x² e टू द पॉवर x. आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to dx of जे फंक्शन दिलंय ते आहे x² e टू द पॉवर x. डिअर स्टुडंट्स, इथे आहे x² आणि e टू द पॉवर x या दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. मग आपल्याला u इंटू v म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. बाय युझिंग दॅट प्रोडक्ट रूल वी गेट हिअर फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function x² as it is into e to the power x, derivative is e to the power x plus e to the power x as it is, and x² चा डेरिव्हेटिव्ह इझिली आपल्याला लिहिता येतं 2x. आता या टू टर्म्स मधनं काय कॉमन निघतं ते बघूया. पहिले x कॉमन काढतो मी, x आणि x² मधनं x कॉमन काढतो. सोबतच इथे e टू द पॉवर x आपल्याला कॉमन मिळतं. आता ब्रॅकेटमध्ये काय राहतं ते लिहायचं. x² मधनं x कॉमन काढलं म्हणजेच इथे असणारे x e रेज टू द पॉवर x कॉमन काढलं म्हणजे ते नाही लिहिणार आपण, प्लस e रेज टू द पॉवर x कॉमन काढलं म्हणजेच या ठिकाणी कुठली टर्म असणार आहे 2. x e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 2 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy बाय dx ची. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x. दॅट इज आपल्याला फाइंड करायचे dx बाय dy and we have dx by dy equals to 1/dy by dx. Therefore dx by dy is equals to, आपण dy by dx ची व्हॅल्यू इथे फाइंड केली ती इथे पुट करू, आन्सर मिळून जाईल 1/x e टू द पॉवर x इन ब्रॅकेट x प्लस 2. हे झालं dx by dy. अशा प्रकारे आपण इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं. बघा परत सांगतो. y इक्वल्स टू x² e टू द पॉवर x फंक्शन होतं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल्स टू मिळतं डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इंटू e टू द पॉवर x. फर्स्ट प्रोडक्ट रूल यूज करू. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x, x² डेरिव्हेटिव्ह इज 2x. यातनं आपल्याला x e टू द पॉवर x कॉमन मिळतं, ब्रॅकेटमध्ये x प्लस 2 मिळतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x. काय फाइंड करायचं होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग म्हणजेच y इक्वल्स टू f ऑफ x
च्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय फाइंड करायचं होतं dx बाय dy आणि आपल्याजवळ काय रिलेशन आहे dx बाय dy इक्वल्स टू 1/dy बाय dx मग dy बाय dx ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि आपल्याला आन्सर मिळालं सेकंड मधलं एक्झाम्पल 2 एक्झाम्पल 2 इज y इक्वल्स टू x cos x y इक्वल्स टू x cos x आपल्याला काय फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू म्हटलं म्हणजे आपल्याला फाइंड करायचं dx बाय dy मग आपण पहिले काय फाइंड करणार dy बाय dx आणि आपल्याला माहिती आहे dx बाय dy इक्वल्स टू काय असणार आहे 1/dy बाय dx मग आता या ठिकाणी डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला फाइंड करायचं dy बाय dx डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x differentiating with respect to x we get derivative of y with respect to x is dy by dx which is equals to derivative of x cos x इथे टू फंक्शन्स आहे x आणि cos x हे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे नक्कीच आपण प्रॉडक्ट रूल यूज करू प्रॉडक्ट रूल आपल्याला माहिती आहे फर्स्ट फंक्शन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन आहे cos x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x ॲज इट इज कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे मायनस साइन एक्स असतं कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन एक्स इन प्लस कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 याला सिम्प्लिफाय केलं आपल्याला मिळतं मायनस साइन पहिले लिहितो मायनस एक्स साइन एक्स आणि कॉस एक्स इंटू 1 इज कॉस एक्स डिअर स्टुडंट्स dy बाय dx ची व्हॅल्यू लिहित असताना dy बाय dx ची व्हॅल्यू लिहित असताना प्लस टर्म मी पहिले लिहितो मायनस टर्म नंतर लिहितो म्हणजेच आपल्याला इथे मिळतं cos x मायनस x sin x आपल्याला काय फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x of y equals to f of x is given by dx by dy म्हणजे फंक्शन कोणतं होतं y इक्वल टू f of x y इक्वल्स टू f of x चं इन्व्हर्स फंक्शन काय असणार x इक्वल टू f इन्व्हर्स y मग x इक्वल टू f इन्व्हर्स y चं डेरिव्हेटिव्ह काय असणार dx by dy इक्वल्स टू आणि आपल्याकडे फॉर्मॅट आहे वी हॅव dx by dy इक्वल्स टू dx by dy is equals to 1/dy by dx 1/dy by dx therefore final answer असणार आहे dx by dy is equals to 1/dy by dx ची व्हॅल्यू आपण फाइंड केली cos x minus x sin x ही आहे dx by dy ची व्हॅल्यू ओके परत लक्ष द्या y इक्वल्स टू x cos x फंक्शन दिलं होतं त्याच्या इन्व्हर्स फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x cos x मग प्रॉडक्ट रूल यूज करू फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज मायनस साइन x डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 minus sign then cos x into 1 is cos x plus term first then minus term we get here dy by dx our target is to find derivative of inverse function of y derivative of inverse function of y equals to f of x is given by dx by dy and we have the relation dx by dy equals to 1/dy by dx put the value of dy by dx we get the final result okay example 3 number से example है y equals to x into 7 raised to the power x y equals to x into 7 raised to the power x differentiating with respect to x differentiating with respect to x we get dy by dx equals to फॉर्मॅट तुम्हाला मी सांगितलेला आहे आपल्याला पहिले dy by dx फाइंड करायचं आणि नंतर dx by dy फाइंड करायचं म्हणजेच आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मिळतं y इक्वल्स टू फंक्शन आहे मग त्याचं इन्व्हर्स फंक्शन असणार dx बाय dy मग याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू 7 टू द पॉवर x प्रॉडक्ट रूल यूज करायचा आहे प्रॉडक्ट रूल आहे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आहे x ॲज इट इज माहिती आहे आपल्याला a टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं a टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए मग 7 टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 7 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 7
प्लस 7 टू द पॉवर x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल्स टू 1. म्हणजेच आपल्याला dy बाय dxची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली आहे. dy बाय dx इज इक्वल्स टू x इंटू 7 टू द पॉवर x इंटू लॉग 7 प्लस 7 टू द पॉवर x. डिअर स्टुडंट्स, या स्टेपला आपण 7 टू द पॉवर x कॉमन काढूया. 7 टू द पॉवर x जर इथे कॉमन काढलं, 7 टू द पॉवर x जर कॉमन मिळालं तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळतं x log 7 प्लस 1. 7 टू द पॉवर x कॉमन मिळालं. आपल्याला फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. मग इथे मी लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f of x. y इक्वल्स टू f of x इज y इक्वल्स टू f of x च्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं dx बाय dy. And we have the relation dx by dy equals to 1 upon dy by dx. 1 upon dy by dx. We have the value of dy by dx. Therefore, we get dx by dy is equals to 1 upon, put that value, 7 raised to the power x in bracket x log 7 plus 1. x log 7 plus 1. That's the answer. बघूया परत एकदा. आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं. फंक्शन दिलं होतं y इक्वल्स टू x इंटू 7 टू द पॉवर x. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू 7 रेज टू द पॉवर x. प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. 7 रेज टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह असतं 7 रेज टू द पॉवर x इंटू लॉग 7 आणि x चा डेरिव्हेटिव्ह असतं 1. 7 रेज टू द पॉवर x इंटू 1 इज 7 रेज टू द पॉवर x. या टू टर्म्समधनं आपण 7 रेज टू द पॉवर x कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये मिळालं x लॉग 7 प्लस 1. हे dy बाय dx आहे. बट आपल्याला काय करायचं, त्या y फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं dx बाय dy. आणि म्हणून इथे लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x इज dx बाय dy. अँड वी हॅव द रिलेशन dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. आणि मग ही dy बाय dx ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि आपल्याला आन्सर मिळालं. समजलं असेल. एक्झाम्पल 4, y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला फाइंड करायचं dx बाय dy. मग पहिले फाइंड करायचं dy बाय dx आणि मग dx बाय dy इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय dx. हा फॉर्मॅट यूज करून मिळतं आपल्याला dx बाय dy. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Differentiating with respect to x, we get derivative of y with respect to x is dy by dx is equals to derivative of x square plus log x. x square plus log x. ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शनची ॲडिशन आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येते. म्हणजेच आपण लिहूया डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन x. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार 2x तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन x. आता इथे 2xचा डिनॉमिनेटर 1. इथे फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आहे. 2x इंटू एक्स असणार आहे 2x स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 इज 1 अपॉन x. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy बाय dxची. dy बाय dx इज इक्वल्स टू आपल्याला काय फाइंड करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन फाइंड करायचं. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन ऑफ f ऑफ x, इन्व्हर्स फंक्शन ऑफ y इक्वल्स टू f ऑफ x इज dx बाय dy. y इक्वल्स टू f ऑफ x या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं dx बाय dy. आणि वी हॅव द रिलेशन dx by dy is equals to 1 upon dy by dx. Putting the value of dy by dx, that is equals to 1 upon, the term is 2x square plus 1, 2x square plus 1 upon x, 2x square plus 1 upon x. Therefore, finally we can write dx by dy equals to 1 upon, so that we can write the reciprocal, x upon 2x square plus 1. x upon x 2x square plus 1. that's the answer. डेरिव्हेटिव्ह झालं ते इन्व्हर्स फंक्शनचं. चला परत सांगतो.
फंक्शन आहे y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. आपल्याला या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं एक्सचं विथ रिस्पेक्ट टू वाय, dx बाय dy फाइंड करायचं. डिफरन्शिएट करू पहिले विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार dy बाय dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. राईट साईडमध्ये जे फंक्शन आहे तिथे दोन फंक्शनचं ॲडिशन आहे, मग आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं लिहिलं. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. याला सिम्प्लिफाय केलं 2x इंटू एक्स असणार 2x स्क्वेअर, 1 इंटू 1 इज 1/x मिळालं. हे झालं dy बाय dx इक्वल्स टू. आता आपल्याला y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, जे आहे dx बाय dy. आपल्याकडे एक रिलेशन आहे dx बाय dy इक्वल्स टू 1/dy बाय dx. मग ही dy बाय dx ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि dx बाय dy इक्वल्स टू 1 हा फ्रॅक्शन आहे, मग या फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल त्याचं आन्सर असणार आहे x/2x स्क्वेअर प्लस 1. एक्झाम्पल 5 क्वेश्चन 2चं लास्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे y इक्वल्स टू x लॉग x. आपल्याला फाइंड करायचं या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. पहिले आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x मग आपल्याला मिळतो dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x लॉग x. आपल्याला इथे x लॉग xचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. टू फंक्शन्स आहे आणि टू फंक्शन्सचा प्रॉडक्ट आहे, मग आपल्याला यूज करायचा आहे प्रॉडक्ट रूल, u इंटू v रूल यूज करायचा आहे. मग तो रूल आहे फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. डिअर स्टुडंट्स, x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x plus log x as it is and derivative of x is 1. Here x get cancelled. We get 1 plus log x into 1 is log x, which is the value of dy by dx. ती व्हॅल्यू झाली dy by dx ची. आपल्याला हे जे फंक्शन दिलं y त्याच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. मग मी इथे लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन, derivative of the inverse function of y equals to f of x is dx by dy, and we have the relation dx by dy is equals to 1/dy by dx. आणि आपण dy by dx फाइंड केलंय 1 प्लस log x, म्हणून इथे आपल्याला मिळणार dx by dy is equals to 1/1 plus log x. 1/1 plus log x. dy by dx ची व्हॅल्यू इथे पुट केली, आपल्याला आन्सर मिळालं dx by dy इक्वल्स टू 1/1 plus log x. म्हणजे जे फंक्शन दिलं त्याच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण ऑब्टेन केलं. चला परत सांगतो. फंक्शन होतं y इक्वल्स टू x log x. याच्या इन्व्हर्स फंक्शनचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, म्हणजे फाइंड करायचं dx बाय dy. बट आपण याला पहिले फाइंड करू dy बाय dx, मग ते रिलेशन यूज करू dx बाय dy इक्वल्स टू 1/dy बाय dx. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x log x. प्रॉडक्ट रूल यूज करू फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. x गेट कॅन्सल, हिअर वी गेट 1 प्लस log x. आपल्याला हे जे फंक्शन दिलं y याच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. मग y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स या फंक्शनच्या इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं dx बाय dy, अँड वी हॅव द रिलेशन dx बाय dy इक्वल्स टू 1/dy बाय dx. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx वी गेट dx बाय dy इक्वल्स टू 1/1 प्लस log x. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी तुमचा क्वेश्चन 2 संपलाय. समजला असेल, नक्कीच काही डाऊट नसेल. जर काही अडचणी असतील कमेंटमध्ये विचारा, नक्कीच तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळून जाईल.